औरंगजेबाची कबर सोलापुरापासून 340 किलोमीटर अंतरावर. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला. त्याची कबर शौर्याचं प्रतीक म्हणून ठेवावे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिली. सोलापुरातील तुळजापूर रोड या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. सदर वाहतूक सेना सहसंघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे, शहर उपाध्यक्ष पवन देसाई, वैभव रंपुरे आदी उपस्थित होते. एकच भूमिका आहे की परवा गुढीपाडव्याच्या सभेला राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की राजसाहेबांनी की जी तिथली जी कबर आहे औरंगजेबाची ते आपल्या शौर्याचं प्रतीक आहे. ज्या औरंगजेबाच्या विरोधात संभाजी महाराज लढले, शिवाजी महाराज लढले, तर त्याला तिथं महाराष्ट्रातच गाडला गेला तो. म्हणजे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे. मराठ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. जर ती कबर तिथून उद्ध्वस्त केली, काढून फेकली, तर आपण पुढच्या पिढीला काय म्हणून इतिहास सांगणार आहे. आमचं हे म्हणणं आहे. आम्हाला कुणाला काही सांगायचं नाही. आमचं एकच म्हणणं आहे की उद्याच्या पिढीला आम्हाला इतिहास दाखवायचा आहे. जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे. ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल करून मारलं, तो औरंगजेब इथंच गेला, इथंच त्याला काढला गेला महाराष्ट्रात. त्याची ते खुलताबादला कबर आहे. म्हणून आम्ही असं बोर्ड लावलं की सोलापूर त्या परिसरातील लोकांना पण समजायला पाहिजे की सोलापूरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे. आणि तिथं जे महाराजांचं जे प्रतीक आहे ते जे आपले 3 ताराराणी राजाराम महाराज, संभाजी महाराज, शिवाजी महाराजच्या विरोधात तो लढला, तो इथंच संपला आणि तिथंच तो काढला गेला महाराष्ट्रामध्ये. हे आम्हाला फक्त दाखवायचं आहे. हे जे पुढच्या पिढीला दाखवायचं आहे. म्हणून आम्ही आतापासूनच हे सगळी जनजागृती करत आहोत. बॅनरचे इथून तामलवाडीपर्यंत आमचे सोलापूर विभाग येतो. इथून ओळ्याला बॅनर असणार आहे. ओळ्यातून पुढे तामलवाडीला सुद्धा बॅनर असणार आहे. लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MH13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.